नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आपण पाहत आहोत. वल्लवीने इथे प्लॅन केलेला असतो की अर्णवच्या वडिलांचं आणि ईश्वरीच्या आईचं जे सत्य होतं, जे जुनं होतं ते कुणाला माहीत नाही, ते आता ईश्वरीला माहिती करून द्यायचं. तिला जेव्हा कळेल तेव्हा ती हे घर सोडून जाईल, मग तिचा मार्ग मोकळा होईल. हाच हेतू ती मनात ठेवते आणि स्टोर रूममध्ये ते पेपर ठेवलेले असतात, तिथं घागर ठेवलेली असते. ती घागर आणायला आता ती इथे ईश्वरीला सांगू लागते. ईश्वरी मग ती घागर आणायला स्टोर रूममध्ये जाते. तिथे खूप अंधार असतो. लाईट चालू करते, पण लाईट खराब झाल्यामुळे तिथे अंधार असल्याने तिला काहीच दिसत नसतं. ती चाचपत त्या घागरी शोधत असते. त्यात घागरी शोधून काढल्यावरती ती उचलल्यावर तिथनं एक पेपर खाली पडतो. पेपर मग ती उचलते. त्या पेपरवरती काय मायना आहे तो वाचू लागते. तिथे असतं राजशिर्के घराण्याचं इथे चारित्र्यावर संशय आणि त्यांचा पर्दाफाश असं वाचल्यावर तिला खरंच खूप मोठा धक्का बसतो. हा काय प्रकार आहे? हे राजशिर्के कोण आहे? इथे तर नाव अर्णवच्या वडिलांचं आहे. ती बाहेर येते आणि वल्लवी तिला विचारू लागते, तुला काही मिळालं का तिथे? तेव्हा ती म्हणते, काय मिळायला हवं होतं? कशाबद्दल विचारताय? तर वल्लवी म्हणते, तुझ्या कामाचं किंवा माझ्या कामाचं, देवपूजेच्या कामात येईल अशा गोष्टींविषयी मी विचारते. पण तिथे ईश्वरी सांगू लागते की अंधार आहे, लाईट खराब झाल्यामुळे तिथे काहीच दिसत नाही आहे. मी खूप शोधल्यानंतर मला घागर भेटली. आता मी ती धुवून वगैरे सगळं स्वच्छ करते आणि मग त्या कार्यक्रमात ती वापरूया असं म्हणत ती हाताशी धरत ती घेऊन जाते. आणि इथे रूममध्ये गेल्यावर तो पेपर ईश्वरीच्या हातात पाहिल्यानंतर अर्णवचा संताप होतो. अर्णव तिच्याशी वाद घालू लागतो, तू हे सगळं सत्य शोधून का काढताय? तुला सकाळीच सांगितलं ना माझ्या वडिलांचं नाव घ्यायचं नाही किंवा त्यांच्याविषयी त्यांच्या बाबतीत कुठलीही गोष्ट तू माझ्यासमोर आणायची नाही असं म्हटले तरी तू ही पेपर शोधून काढला आहेस. कुठून काढला आहेस? का काढला आहेस? इथे ती वाद घालत असते. त्यावेळी ईश्वर त्यांना सांगत असते, मी जाणून बुजून केलं नाही, मला ह्याविषयी काहीच माहिती नाही, मला घागर काढायला गेल्यानंतर तिथे भेटलेली आहे हा पेपर, म्हणून मी तो उचलून पाहिला, मला याच्याविषयी जास्त काही माहिती नाही असं म्हणत ती ताईशी ह्याविषयी बोलण्याचा विचार करते. ताईसोबत बोलावं तर कसं? मग ती त्याविषयी बोलण्यासाठी ताईजवळ जाते, पण ताई ऑलरेडी रडत असते, कारण डॉक्टरकडे जायचं आहे आणि नवऱ्यासोबत नाही. ह्या गोष्टींनी तिला वाईट वाटत असतं. डोळे पाणवलेले का म्हणून विचारल्यानंतर इथे मग ती सांगू लागते, मला यांची खूप आठवण वाटते, काळजी वाटते, हे अजूनही घरी आलेले नाही आणि दवाखान्यात सारखं चक्र मारावं लागतात, माझे मिस्टर माझ्यासोबत नाही, ह्या गोष्टीचंही वाईट वाटतं. त्यावेळेला ती म्हणते, येतील दाजी, काळजी करू नका. आणि ते आले नाही ह्या वेळेला, आपण त्यांना कुठेही जाऊ द्यायचं नाही, अजिबात काळजी करू नका, लवकरच त्यांची बातमी तुम्हाला कळेलच असं म्हणत त्यांना ती धीर देऊ लागते. आणि ईश्वरी आता ह्या विषयावर बोलूच नको असं म्हणत, कारण त्यांना इतकं आधीच वाईट वाटते. मग त्याविषयी अंजलीशी न बोलताच ती तिथून निघून तिच्या रूममध्ये जाते. रूममध्ये गेल्यानंतर इथे अर्णव राग भरलेला असतो. खाली येतो आणि तो विचारू लागतो, काय झालं आहे ताईला? ताई म्हणते, अगं कार्यक्रमाची तयारी करतो, घागर फुंकण्याचा कार्यक्रम आहे. पण तो म्हणतो, ताई तू इथे नर्वस दिसते, जास्त थकलेली दिसते, जास्त काम करू नको, आराम कर. वल्लवी मग इथे पाहते ना, ह्या अर्णवच्या चेहऱ्यावरचा रंगच उडलेला आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी झालं आहे. अर्णवला ती विचारते, काय झालं आहे का अर्णव? कुणाशी भांडला आहे? तुझा चेहरा इतका उतरलेला का आहे? नर्वस का दिसतोय तू एवढा कधी थकलेला दिसत नाही. मग तो म्हणतो, काहीच झालेलं नाही. पण वल्लवी म्हणते, मी तुला लहानपणापासून ओळखते, तुझ्या वडिलांचा जेव्हा विषय निघतो तेव्हाच तुझा असा चेहरा पडतो, कोणी तुझ्या वडिलांचा विषयी तुझ्याशी काढला आहे का? तर तो म्हणतो, नाही. मग ती वल्लवी तिच्या त्या रूमकडे पाहू लागते. तिथे ईश्वरी उभी असते. ते ईश्वरीच्या चेहऱ्याकडे पाहून ती अर्णवकडे पाहते. ह्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झाले जे कोणाला ती सांगत नाही. संध्याकाळी घागर फुंकण्याच्या कार्यक्रमासाठी ईश्वरी छान प्रकारे तयार होऊन आलेली असते. बायकाही आलेल्या असत्या घागर फुंकण्याच्या कार्यक्रमाची तयारी करून. छान प्रकारे तिथे गाणी गायली जात असतात. आणि इथे अंजली सांगते की वहिनी आली आणि ईश्वरी खरंच खूप सुंदर दिसते. मग ईश्वरीकडे आजी पाहते. आजीचं मन थोडंसं बावरतं. आजीला असं वाटतं, खरंच ही मुलगी चांगली आहे, पण तिच्या पत्रिकाच्या दोषामुळे मी हिचा तिरस्कार का करत आहे, काय करावं म्हणून तिला प्रश्न पडते. पण म्हणते नाही. इथे पुन्हा आजी तिचा स्टँड घेते की ह्या मुलीमुळेच अर्णववरती कायम संकट येत असतात. सगळेजण घागर फुंकण्याच्या कार्यक्रमाला छान मेकअप करून आलेले असतात. सगळे गाणे गायले जात असतात. सगळेजण तिथे नाचत कुदत असतात. ईश्वरीला हे नाचण्यासाठी तिथल्या बायका मग घेऊन जातात. तिला छानसा उखाणाही म्हणायला लावतात. आणि नाचायच्या वेळेला का कुणास ठाऊक तिला भास होतो राकेशचा. राकेशजी पण इथे कशी येतील बायकांच्या कार्यक्रमात? मग तिला भीती वाटू लागते. मग ती इकडे तिकडे त्यांना शोधू लागते. आणि तिच्या डोळ्यासमोर जेव्हा राकेशजी येतात त्याच वेळेला वल्लवी पाठीमागून म्हणते, अरे जावई बापू आले, जावई बापू आले. म्हटल्यानंतर अंजलीला इतका आनंद होतो आणि अंजली धावत पळत त्यांच्याकडे जाते. त्यांना मिठी मारत त्यांना कवटळते. हे पाहिल्यानंतर तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. हाच राकेश आणि हाच राजेश शक्य कसं?
आणि राकेश ईश्वरीकडे मोठी मोठी डोळे करून पाहतो, घागर फुंकतो आणि ती चक्कर येऊन पडते. चला तर मग पुढे येणारे नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.